आजचा स्वातंत्र्य दिन आम्ही एका खास व्यक्तिमत्वासोबत साजरा करत आहोत. रंगभूमीचे नामवंत कलाकार दिलीप प्रभावळकर सर. दिलीप सरांनी 4 दशकाहून अधिक काळ मराठी आणि हिंदी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट क्षेत्रात आपल्या कलेचा अमूल्य ठसा उमटवला आहे. अभिनय, नाट्यलेखन आणि दिग्दर्शन या 3 क्षेत्रात त्यांनी असामान्य कामगिरी केली आहे. त्यांच्या महात्मा गांधीच्या सजीव भूमिकेसाठी लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आजच्या या विशेष मुलाखतीत आपण दिलीप सरांच्या विचार विश्वात, त्यांच्या कलेच्या प्रवासात आणि त्यांच्या प्रेरणादायी अनुभवात सहभागी होऊया. त्यांच्या सान्निध्यात आजचा स्वातंत्र्य दिन आपल्यासाठी अविस्मरणीय ठरेल. धन्यवाद. नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव मानस कासोदेकर. आज आपल्यासोबत मराठी आणि हिंदी सिनेमातले नावाजलेले अभिनेते दिलीप प्रभावळकर सर उपस्थित आहेत. त्यांच्या समृद्ध अनुभवाचा आधार घेऊन आपल्याला त्यांच्या प्रवासाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची ही आज एक उत्तम संधी मिळाली आहे. सर, मी इव्हेंट प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन कमिटी VIT पुणे तर्फे तुमचं स्वागत करतो. नमस्कार. फार आनंद झाला तुम्हाला भेटून. आपण गप्पा मारू. हो सर. फार सिरियस प्रश्नोत्तर वगैरे असं नको. तुम्ही विचारा, तुमच्या मनात काय येईल ते, मला जसं जमेल तशी मी उत्तर देतो. बोला. चालेल सर. मग आता आपण प्रश्नांकडे वळूयात. मुलाखतीची सुरुवात करू. तर सर, तुम्ही करिअर प्रवासाचा शोध घेत असताना संशोधन अभ्यासातून अभिनयाकडे कधी आणि कसे वळालात? म्हणजे आणि तुमच्या कॉलेजच्या वेळेस तुम्ही जेव्हा कॉलेज लाईफमध्ये स्टुडंट वगैरे होतात तेव्हा कुठला ऍक्टिंग क्लब नाहीतर कुठलं नाटकाच्या प्रयोग वगैरे मध्ये तुम्ही भाग घेतले होते का? नाही, मोठा प्रश्न आहे तुझा. उत्तर पण जरा सविस्तर देतो. पहिली गोष्ट म्हणजे ना, हे ऍक्टिंग हे पहिल्यापासून माझं कधीच अँबिशन किंवा गोल असं नव्हतं. म्हणजे दिस वॉज वन ऑफ माय मेनी हॉबीज. मला स्पोर्ट्स, तुम्हालाही आवडत असेल, मुंबई पुण्याच्या मुलांना आवडतच. स्पोर्ट्सची आवड होती, संगीताची आवड होती. म्हणजे हिंदी फिल्म संगीताची खूप आवडते, अजूनही आहे. त्यावेळेची गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक. थोडं लिहायला आवडे, थोडं ऍक्टिंग आवडे. असं तर वन ऑफ माय मेनी हॉबीज. पण ही मी करिअर करीन असं मला त्यावेळेला वाटलं नव्हतं. कारण माझी सायन्सची करिअर होती. मी रुईया कॉलेजमध्ये केमिस्ट्री, आमच्या वेळेला प्रिन्सिपल आणि सबसिडियरी असं विषय होते, आणि 11वीला SSC होतं. तर मी BSc झालो केमिस्ट्री घेऊन. त्याच्यानंतर टाटा रिसर्च इन्स्टिट्यूटला बायोफिजिक्स घेऊन MSc झालो. तर माझं त्याच्यावर तू म्हणाल ते बरोबर आहे. मला त्यावेळेला माझा गोल किंवा अँबिशन किंवा एक महत्वाकांक्षा किंवा काय म्हणता येईल त्याला, ते संशोधन जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये करायचं असं होतं. मुंबईला कुलाब्याला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR आहे, तिकडे जायचं होतं मला. तर हे सगळं पॅरलल ट्रॅक होता हॉबीचा. म्हणजे आमच्या घरात आईकडनं वडिलांकडनं कोणी ऍक्टिंग बिटिंग मध्ये नव्हतं काय. तर हे मग या सगळ्या कमिटमेंट्स खूप वाढल्या पुढे पुढे, आणि मग त्यांनी ओव्हरटेक केलं. आणि मग माझी सायन्सची करिअर खूप मच लेटर. नंतर मी एक म्हणजे मला वाटतं माझ्या लेट 40s मध्ये मी फुल टाइम ऍक्टर आणि रायटर झालो. म्हणजे मी एक नाटक लिहिलं होतं, अस्वा फसवी नावाचं. तर त्याच्यात मी 6 रोल्स करायचो. मी ते लिहिलं, डिरेक्ट केलं आणि 6 रोल्स केले. त्याच्यानंतर मच लेट त्यावेळेला मी ठरवलं की आता फुल टाइम हेच करूया, आणि सायन्सचे दरवाजे सगळे बंद केले. असं माझा थोडासा असा प्रवास झाला. तर मला स्वतःला वाटतं की मला काय म्हणता येईल त्याला, आता एक योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटल्या, त्याने मला योग्य ठिकाणी योग्य मार्गावर वळवलं. योग्य मी आता म्हणतो, मी वेगळ्या मार्गावर असं म्हणू, योग्यापेक्षा वेगळ्या मार्गावर वळवलं मला. तर त्या संधी मिळणं, तुम्हाला त्या व्यक्ती भेटणं, तुम्हाला गाईड करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या, हे मला वाटतं प्रत्येकाच्या ह्याच्यात महत्वाचं आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की तुमचं जे पॅशन आहे, तुमची आवड आहे, तुमचं लायकिंग आहे, तुमचं जे प्रेम आहे, ते त्याचा एक पाठपुरावा करावा. कधी ना कधी तुम्हाला संधी मिळते असं मला स्वतःला वाटतं. पण आता सायन्सचे सगळे दोर मी कापून टाकले, दरवाजे बंद केलेत. आता फुल टाइम हेच करतो. असं माझं थोडंसं करिअर झालं. आणि तू म्हणाल तसं ते शिक्षण वगैरे घेतलं नाही, कारण मला आय नेव्हर वॉन्टेड टू डू दिस ॲज अ करिअर आहे. त्याच्यामुळे मी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं नाही. पण आता मला ऍक्टर्स वर्कशॉप मध्ये बोलवतात जस्ट टू शेअर माय एक्सपिरियन्सेस. मला
एक्सपिरियन्स कधी आपल्या नॉलेज म्हणजे आपण काय शिकलो नाही तर असं ते. पण मला स्वतःला असं वाटतं की हे वेगवेगळे नाटककार जे आहेत त्यांच्या नाटकातनं काम करता करता किंवा सिनेमा वॉज मच लेटर, आधी नाटकातनं कामं करता करता मला ती कॅरेक्टर्स करता करता माझं शिक्षण झालं. म्हणजे तो मोठा एक सिलेबस होता, अभ्यासक्रम होता, तो अजूनही चालू आहे. आता नवीन तुमच्यासारखे नवीन यंग डिरेक्टर्स मला भेटतात आणि ते माझ्याशी काय म्हणतात त्याला जुळवून घेतात किंवा त्यांना मी उपरा किंवा बाहेरचा वाटत नाही. ही माझी मोठी अचिव्हमेंट समजतो. या बदललेल्या एकूण ट्रेंड्समध्ये प्रवाहामध्ये मी इझिली जाऊ शकतो आणि ते डिरेक्टर्स मला त्यांचं काय इंटेलिजन्स म्हणा, इमॅजिनेशन म्हणा, त्यांचे एकूण दृष्टी म्हणा, पर्स्पेक्टिव्ह त्यांचा हा माझ्यावर शेअर करतात. त्याचा मला खूप आनंद होतो. त्याच्यामुळे आय एम स्टील अ स्टुडंट, म्हणजे लर्निंग थ्रू व्हेरियस कॅरेक्टर्स. आणि मी एकदा गमतीने म्हटलं होतं, आता परत सांगतो की आय एम मोर कम्फर्टेबल इन अ कॅरेक्टर दॅन ॲज आय एम. दिलीप प्रभावळकर म्हणून मी अजूनही थोडा मला एक काय म्हणता येईल, आय एम नॉट व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे दिलीप प्रभावळकर तू कुठे असं मला, म्हणजे काही लोक असे पब्लिक फिगर्स असतात, म्हणजे ते लाईक हॅलो तसं तुम्हाला नाही आवडत. म्हणजे एक स्वभावाचाच थोडा शाय आहे मी, पण इन माय कॅरेक्टर आय एम मोर कम्फर्टेबल. एक थोडंसं वेगळं गणित आहे. हो सर, म्हणजे तुमच्या चित्रपट बघितलेच आहेत सगळ्यांनी. म्हणजे माझ्या स्वतःचे आवडते चित्रपट फास्टर फेणे आणि बोक्या सातबंडे हे 2 आहेत. तर बोक्या सातबंडेमध्येच म्हणजे मला तर खूप मजा आली होती आणि ते स्वतः तुम्ही लिहिलेलं आहे. तर याच्यात बरीच चांगले तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही हे जो टर्न घेतला, करिअरचा चेंज केला, त्याच्यामुळे म्हणजे सगळ्यांनाच आमच्या आयुष्यात भरपूर वेगळे असे नाटक आणि चित्रपट बघायला मिळाले. चालेल सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तर तुमच्या मते नाट्य आणि चित्रपट सृष्टीचा आपल्या देशाच्या प्रगतीवर काय प्रभाव पडलाय? म्हणजे जे बाकी सगळे नाटक आणि जेवढे असतात नाटक चित्रपट, त्याच्यामुळे आपली युथ जी असते नाहीतर किंवा जे आजकालची पिढी आहे त्यांच्यावर काय प्रयोग होतो? ते तसं डायरेक्टली म्हणजे तो पर्पज फ्रँकली नव्हता. म्हणजे मी काम करताना आय कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन द कॅरेक्टर अँड काय म्हणतात त्याला स्टोरी किंवा त्या ह्याच्यावर. याचा परिणाम काय होईल याचा विचार ती पोर्ट्रे करताना नसतो, मी कॅरेक्टर करताना नसतो, पण इनडायरेक्टली तो होऊ शकतो. लगेरो मुन्नाभाई सारखा सिनेमा, हो सर, तो जरा एक लार्जर स्केल, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर लोक ओळखायला लागली गांधी म्हणून. तर हे जरा अनएक्सपेक्टेड होतं. तात्या विंचू काय बिहारमध्ये किंवा ओरिसामध्ये तात्या विंचू कोण बघणार नाही, त्यांना कळणार नाही ते कनेक्शन. किंवा चौकट राजा, पण त्याचा डायरेक्टली देशाशी मला त्यावेळेला करताना फ्रँकली तसा डोक्यात विचार नव्हता, पण इनडायरेक्टली होऊ शकतं आता. म्हणजे त्याच्या पण ते मला वाटतं ती दृष्टी किंवा तो हेतू हा द पर्सन हु इज मेकिंग द फिल्म त्याचा असायला लागतो. म्हणजे तो त्याचा पर्पज असतो, मग तो आमच्याकडे आमच्यापर्यंत ऍक्टर्स पर्यंत येऊ शकतो. तर मला स्वतःला असं वाटतं की सिनेमाचा कॅप्टन ऑफ द शिप इज द डिरेक्टर. त्याच्यामुळे त्याला नेमकं काय सांगायचंय हे त्याला एकदा कळलं की मग तो आम्हाला कन्व्हिन्स करू शकतो ऍक्टर्सना. तर त्याच्या हा वाईड एक फॉर द नेशन करायचं त्याचं जर एक हे असेल, दृष्टी असेल, त्याचा हेतू असेल, त्याचा एक पर्पज तो असेल, तर मग ते नॅचरली आमच्यापर्यंत ते येतच. आणि कधी कधी काय होतं, कधी कधी तुम्हाला डायरेक्ट तुम्ही देशभक्तीचा संदेश देत नाही, पण इनडायरेक्टली तुम्ही समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी म्हणा किंवा समाजामध्ये होणारा अन्याय म्हणा किंवा अशा याला वाचा नकळत फोडता, ते पण होऊ शकतं. समाज किंवा देशासाठी अगदी डायरेक्टली संदेश देशभक्तीचा किंवा समाजाच्या उपयोगी गोष्टी करण्याचा नसला तरी इनडायरेक्टली असं त्याच्यातनं एक मेसेज जाऊ शकतो. आणि तुम्ही जर एक पार्ट त्याचा एक भाग झालात तर तुम्हाला नेहमीच, आता फॉर एक्झाम्पल समाज उपयोग काय म्हटलं मी, चौकट राजामध्ये मी काम केलं होतं. चौकट राजा सारख्या सिनेमामध्ये मी खूप आयतळाला गेलो. ती वेगळी स्टोरी आहे, आपल्याला असे खूप सेशन्स घ्यायला लागतील, कारण मी ते आयतळाला गेलं. म्हणजे तो रोल खरा परेश रावळ करणार होता. अच्छा, स्मिता तवलकर वॉज द प्रोड्युसर चौकट राजाची, आणि ती ऍक्ट्रेस पण होती त्याच्यामध्ये.
तर तिने परेश रावळांना सांगितलं तुम्ही मराठीमध्ये काम कराल का, तर तो म्हणाला मी करतो म्हणाले. आणि मग त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणजे येऊ शकले नाही. तर आयत्या वेळेला हा स्विचवर म्हणजे आयत्या वेळेला हा तो रोल मला मिळाला म्हणजे करावा लागला, मिळाला नाही. मी वाट बघत नव्हतो. मी अजिबात त्यातनं बाहेर पळत होतो. मला नको असं नाही करता येणार. पण जस्ट बिकॉज आय कुडंट से नो, आय हॅड टू डू दॅट रोल. मी नाही म्हणू शकलो नाही. मी स्मिताच्या नवऱ्याचा रोल करणार होतो, जो नंतर दिलीप कुलकर्णींनी केला. तो मला डायरेक्ट आयत्या वेळेला करायला सांगितलं. सांगायचा मुद्दा की तो करताना मला खूप प्रेशर होतं. तर तो मी एक काय म्हणतात त्याला एक सबकॉन्शियस माइंड मधलं तुमचं वर्किंग असतं क्रिएशन, विच कांट बी डिफाईन्ड. म्हणजे तुम्ही ते तयारी करून आयडियली करता. अस्वाफसवी मधले माझे 6 रोल्स, गांधीजी किंवा आणखीन असे बरेच रोल्स आहेत की मी जे तयारी करून केलेले आहेत, तयारी करून करावेत. पण आता चौकटाच्या रोल आयतळा करायला लागल्यामुळे तुम्हाला तयारीला स्कोप नव्हता, वेळ नव्हता, तसं हे नव्हतं. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की तुम्ही स्पॉन्टेनियसली करता. पण स्पॉन्टेनिटी कुठून येते? तर तुमच्या इनबॉर्न टॅलेंट असेल, सबकॉन्शियस माइंड मध्ये तुमचं वर्किंग असेल क्रिएटिव्ह, पुष्कळाला होऊ शकतं. असा वर्तमानपत्री लिखाण करणारी जी मंडळी आहेत ना, पत्रकार, त्यांना खूप डेडलाईन असते. त्यांना ती आयत्या वेळेला सांभाळून लिहायला लागतं. तर कधी कधी खूप चांगली आर्टिकल्स त्यांच्याकडनं लिहिली आहेत, बऱ्याच वेळा लिहिली जातात. तर हे मला असं वाटतं की आयत्या वेळेचं अंडर प्रेशर तुमची फुलणारी क्रिएटिव्हिटी आहे, तुमचं सर्जनशीलता जी आहे. तर तसं माझं चौकटराच्या बाबतीत झालं. सांगायचा मुद्दा असा की ती केल्यानंतर, करताना नव्हे पण केल्यानंतर समाजातल्या एका मोठ्या थरातल्या लोकांशी माझा संबंध आला. म्हणजे मला पण माहित नव्हतं त्यावेळेला, पण तो केल्यानंतर त्याच्यासाठी मला आयतळा रोल करून सुद्धा बेस्ट ऍक्ट्रेस ट्रॉफी मिळाली मला महाराष्ट्र स्टेटची. तर मग अशा मुलांच्या पेरेंट्सशी म्हणजे पालकांशी, मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांशी माझा संबंध येत गेला. तर हा समाजातला एक मोठा हे आहे, म्हणजे गट आहे ज्यांना याच्याशी स्ट्रगल करायला जगडायला लागतं. तर त्याच्याशी असा मी ऍक्टर म्हणून माझा असा संबंध येतो. मला स्वतःला असं वाटतं ना की पुष्कळ वेळेला ऍक्टर म्हणून तुम्ही करत असलेल्या व्यक्तिरेखेचा माणूस म्हणून तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. यू आर व्हेरी सेन्सिटिव्ह. सगळ्याच नाही, तात्या विंचू काय माझ्या जगण्यावर परिणाम नाही करणार. किंवा मे बी गंगाधर टिपरे पण करतील माहिती. हा, गंगाधर टिपरे कदाचित करतील. आबा टिपरे, हिज पॉझिटिव्हिटी, हिज सेन्स ऑफ ह्युमर, टेकिंग इंटरेस्ट इन सो मेनी थिंग्स वगैरे हे होऊ शकेल. मिस्किलपणा तर ते होऊ शकेल. पण नाहीतर काही व्यक्तिरेखा, तुम्ही करत असलेल्या व्यक्तिरेखा माणूस म्हणून एरवीच्या जगण्यावर तुमच्यावर इन्फ्लुएन्स करू शकते. ती एक ऍक्टर म्हणून मला स्वतःला वाटतं की माझा एक काय म्हणतात त्याला एक संचित किंवा एक ती जमेची बाजू आहे की मला हे असं मिळत जातं काय काय या व्यक्तिरेखातनं. काय की सगळ्या नाही, काय काय व्यक्ती. तर चौकट राजामध्ये असं मिळालं मला. आता खूप संस्थांशी माझा, आणि मी टिकवून धरला तो. मी तो आजतागायत, मी तर फिल्म करून किती वर्ष झाली, 25-30 वर्ष झाली. पण अजूनही तशा संस्थांशी, तशा मुलांशी, तशा पालकांशी माझा संबंध आलाय. मला स्वतःला असं वाटतं की तिथे ऍक्टर आणि माणूस यांचं कुठेतरी एक अद्वैत असतं. म्हणजे तुम्ही एकाच वेळेला माणूस असता आणि ऍक्टर असता असं. म्हणजे तुम्ही ते दोन वेगळं नाही ठेवू शकत. पण हे तुमच्या स्वभावावर पण आहे, हे तुमच्या सेन्सिटिव्हिटीवर आहे, तुमची संवेदना क्षमता किती आहे त्याच्यावर पण आहे. मी काही लोक म्हणतील की झाला माझा तो रोल करून संपला, आता माझा काय संबंध नाही. मी ते रिटायर्ड मुलांशी माझा काय संबंध, माझं दॅट वॉज मोर ऑफ माय मेनी रोल्स असं म्हणू शकतो, मी पण म्हणू शकतो. पण काही गोष्टी तुमच्यावर इन्फ्लुएन्स करतात, त्यातला तो एक रोल होता. असे पण आहेत काही रोल्स की त्या तशा तऱ्हेच्या समाजातल्या एक फॅक्टर्सशी किंवा तुमचा संबंध येत जातो. तर तू मगाशी जे म्हणालास की देशावर किंवा देशाच्या समाजाच्या याच्यासाठी असे इनडायरेक्टली ऍक्टरला, पण मला स्वतःला वाटतं की ऍक्टर हा ना थोडासा कसं म्हणू, परावलंबी आहे. म्हणजे somebody shapes your character, you know what I mean. तुम्ही लिहिता, आता मी बोक्या सातबंडी लिहिलं किंवा आणि काय हसवापसवी लिहिलं तर माझ्या डोक्यातलं मी लिहितो. स्वांत सुखायत पण लिहू शकेल, माझ्या डोक्यात जे येईल ते. पण तुम्ही जेव्हा करता तेव्हा इट्स अ टीम वर्क. म्हणजे ऍक्टिंग करता तेव्हा इट्स अ टीम वर्क. रायटर डिक्टेट्स यू, डिरेक्टर डिक्टेट्स यू, तुमचे सहकलाकार तुम्हाला पोषक किंवा मारक ठरू शकतात.
म्हणजे तुमच्या परफॉर्मन्सला मारक मला नाही अनुभव आला, पण ते सपोर्ट यू इन बिल्डिंग द कॅरेक्टर. तर हे सगळे या सगळ्याचा उपयोग होऊन तुम्ही ती कॅरेक्टर करता. त्याच्यामुळे या सगळ्यांचं ज्याचं टीम वर्क आणि हा अनुभव खूप छान असतो. मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे ते लेखक किंवा दिग्दर्शकाच्या डोक्यात हवं की आपल्याला काय हा मेसेज द्यायचा आहे आणि मग तो आमच्यापर्यंत ऍक्टरपर्यंत येऊ शकतो. आणि तुम्ही जर सेन्सिटिव्ह असाल बाय नेचर तर तुमच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, जो माझ्यावर झाला ओव्हर द इयर्स काही रोल्सच्या बाबतीत. मला तो खूप म्हणजे मनाने श्रीमंत करणारा होता, समाधान देणारा होता असं वाटतं. हो सर, म्हणजे तुमचं हे उत्तर ऐकून म्हणजे खरंच आय ओपनिंग उत्तर आहे. कारण तुमचा जो लगेरो मुन्नाभाई मधला जो रोल आहे महात्मा गांधीजीचा, त्याच्यात तुम्हाला म्हणजे बेस्ट नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरसाठी. म्हणजे तो मूवी भरपूर असा अख्ख्या देशात तो फेमस झाला. आणि ते म्हणजे जसं तुम्हीच म्हटलात की कुठल्या एका इश्यूवर नाही तर कुठल्या अशा टॉपिकवर त्यांनी तो मूवी बनवला. आणि तुमच्या ऍक्टिंगमुळेच म्हणजे तुम्ही जे एवढं छान ऍक्टिंग केलं त्याच्यामुळेच एवढा तो मूवी गाजला. आणि तो असा गांधीजी ह्यांचा हा जो कॅरेक्टर आहे तो असा अजून गाजला. हा सर, तेच. आणि मग आपण आता तुमचे जे आहे जे कला क्षेत्रात जे पादार्पण करताना म्हणजे केवळ फक्त म्हणजे कलेची जी आवड असते तीच गरजेची नसते, पण जसं तुम्ही आधी दुसऱ्या करिअरमध्ये होतात तर त्या करिअरची कॅल्क्युलेटेड रिस्क ह्याचा बॅलन्स ठेवणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे जी आपण रिस्क घेतो, जसं कोणाला ऍक्टिंगची आवड असेल पण कोणी दुसरं काही कुठलं काम करत असेल तर ते शिफ्ट ट्रान्झिशन करणं बऱ्याच लोकांना डिफिकल्ट जातं, नंतर समजत नाही की किती पावलं घ्यावी, कसं जावं, म्हणजे करिअर चेंज कसं करावं. तर तुमच्या म्हणजे ह्याच्या की आजच्या पिढीला तुम्ही काय सांगाल की ज्या आवडी-निवडी असतात त्यांच्या, तशी माझी आवड. तू शब्द खूप छान वापरलास, कॅल्क्युलेटेड रिस्क. पण तुला सांगू का, मी अगदी फ्रँकली सांगतो, ह्या काय तुमची काय भलावण किंवा तुमची स्तुती करावी म्हणून नव्हे. माझ्यापेक्षा किंवा माझ्या पिढीपेक्षा फक्त मी पर्सनल बोलतो, माझ्यापेक्षा तुम्ही मंडळी जास्ती कॉन्फिडंट आहात. तुम्हाला ॲव्हेन्यूज, तुम्हाला मार्ग, तुम्हाला रस्ते, तुम्हाला काय म्हणतात अपॉर्च्युनिटीज ह्या जास्ती उपलब्ध आहेत आमच्यापेक्षा. म्हणजे मी जेव्हा ही करिअर करणारच नव्हतो, मी म्हटलं त्याप्रमाणे मी रिसर्चला जाणार होतो. जस्ट बिकॉज तिकडे वेकन्सी नव्हती म्हणून मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरीला लागलो, अंधेरीला. तिथे मी नोकरीला लागलो आणि मग ती नोकरी करत मी हा सगळं तिन्ही मीडिया सांभाळले, म्हणजे स्टेज, टेलिव्हिजन आणि सिनेमा. पण तुम्ही मंडळी ना, तुम्हाला एकतर ॲव्हेन्यूज, तुम्हाला अपॉर्च्युनिटी जास्ती उपलब्ध आहेत, जे आमच्या वेळेला टीव्हीच नव्हता. टीव्ही मच लेटर. म्हणजे मी चिमणराव केला तर चिमणराव वॉज द फर्स्ट सिरियल. चिमणरावची सिरियल जी होती ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, असे मोठे टीव्ही असायचे. आणि त्यावेळेला हे नव्हते, इतके चान्सेस नव्हते, इतके अपॉर्च्युनिटी नव्हता. तुम्ही मंडळी जास्ती कॉन्फिडंट आहात. आता हा फायदा आहे का तोटा मला माहित नाही. म्हणजे काय होतं, आमच्या वेळेला ते 3 ठराविक मार्ग होते, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स. तुमच्याकडे इतके हे आहेत. आता हा फायदा आहे का तोटा मला कळत नाही. म्हणजे कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का ते घेऊ. चॉईसेस खूप आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे इन अ वे इट इज गुड. म्हणजे तुम्हाला हे करायला. तर कॅल्क्युलेटेड रिस्क मी नाही घेतली. मी घेऊ शकलो नाही. काही घेऊ शकत होते, पण माझा एक पाय काय दगडावर म्हण किंवा काठावर म्हण होता. म्हणजे मी एक काहीतरी स्टेबल सोर्स ऑफ इन्कम ठेवून या बाकीचे ऍडव्हेंचर्स करत होतो. म्हणजे आता माझी चिमणराव सिरियल किंवा मी एक प्रोफेशनल प्ले केला होता, सूर्याची पिल्ले नावाचा. ती ओरिजिनल कास्ट आमची. नंतर मग आता ते रिवायवल पण झालं. त्याच्यानंतर एकदा भूताचा सिनेमा केला मी. तो माझ्या अर्न लिव्ह मध्ये केला, प्रिव्हिलेज लिव्ह मध्ये मी. त्याच्यामुळे नोकरीशी कॉम्प्रोमाइज न करता मी केलेल्या ऍक्टिव्हिटीज होत्या. तर हे खरं बरोबर नाही. म्हणजे हे आता तू म्हणाला तसं कॅल्क्युलेट रिस्क मी घेतली नाही. एक पाय स्टेबल काय म्हणतात ग्राउंडवर ठेवून मग मी करत होतो. पण काही लोक, पण मला स्वतःला असं वाटतं ना इतक्या वर्षानंतर की तुमच्या यू मस्ट फॉलो युअर पॅशन किंवा यू मस्ट डू समथिंग फॉर युअर पॅशन असं मला वाटतं. मी तुम्हाला अगदी मनापासून करावं असं वाटतं ना, ते करून बघावं असं वाटतं. म्हणजे तुम्हाला कधी ना कधी कुठे ना कुठे मार्ग मिळतो
आणि मी म्हटलं त्याप्रमाणे अपॉर्च्युनिटी आणि तुम्हाला त्या चान्स किंवा संधी किंवा मार्ग देणारे कोणतरी माणूस भेटतो, व्यक्ती भेटते. म्हणजे कोणी असू शकेल. म्हणजे तुम्हाला ते राईट टाइमला, राईट ठिकाणी, राईट वेळेला, राईट अपॉर्च्युनिटी फ्रॉम अ राईट पर्सन मिळणं हे थोडासा लकचा भाग आहे. पण थोडंसं मला असं वाटतं की तुम्हाला जे अगदी मनापासून करावंसं वाटतं ते करून बघावं. आता सगळं सोडून करावं का हे प्रत्येक पर्सन टू पर्सन वेगळं आहे. म्हणजे तू म्हणाल तसं कॅल्क्युलेटेड रिस्क ती घ्यावी का हे तुमच्या आजूबाजूच्या सर्कमस्टान्सेस, कारण माझ्या घरची जी परिस्थिती, तुझ्या घरची परिस्थिती आणि कोणाच्या बारगावीची ही सगळ्यांची एकच नसते. प्रत्येकाची वेगळ्या परिस्थिती असतात, कंडिशन वेगळ्या असतात. काही लोक तुमच्यावर डिपेंडंट असतात, तुम्ही त्यांच्यावर डिपेंडंट असतात. या सगळ्या गोष्टीवर ते अवलंबून आहे. तुम्ही ते किती रिस्क घ्यावी. पण एवढं मी सांगू शकेन की तुम्हाला जे मनापासून करावंसं वाटतं ते तुम्ही नक्की करून पाहावं. सगळं सोडून करावं का हे मी म्हटलं त्याप्रमाणे ते जरा ते सांगणं तसं कठीण आहे. म्हणजे असं ऍडवाइस नाही करता येणार. तुम्ही सगळं सोडून जा असं म्हणून, असं नाही करता येणार. काही बेभरोशाचं आणि इन्सिक्युअर हे आहे ना, आमच्या वेळेला पण होतं. हो सर. पण मला असं त्याला वाटतं की यू मस्ट फॉलो युअर हे लाइकिंग, पॅशन, लव्ह फॉर कितीतरी आहे. आणि मला कॉन्फिडेंटली सांगतो तुमच्यापैकी प्रत्येक जणांमध्ये ही उघड किंवा लपलेली कला किंवा सम टॅलेंट आहेच आहे प्रत्येकामध्ये. ती कधी उशिरा बाहेर येते, कधी लवकर येते, कधी लवकर सापडते. तर ते सातत्य टिकवणं मात्र ते महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही आता चला हे पाहिलं, आता हे झालं, आता दुसरं काय ते करूया, असं इतकं हे नको. तर त्याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे माझं कदाचित ओल्ड फॅशन हे असेल, पण कष्टाला, श्रमाला, मेहनतीला कुठल्याही याला कलेच्या किंवा कुठल्या या प्रांतामध्ये श्रमाला, कष्टाला, मेहनतीला शॉर्टकट नाहीये. हो सर. हे कधी विचार करू नये असं माझं मत आहे. मे बी इट इज ओल्ड स्टाईल हे, पण ते करू नये. म्हणजे ते काय मी करीन ते असं नाही. ते टेकन फॉर ग्रांटेड असं राहू नये घरी. त्याच्या मागे खूप मेहनत, खूप विचार, खूप श्रम, खूप कष्ट, हे तयारी ही असावी असं मला वाटतं. आता माझ्या करिअरमध्ये काही गोष्टी मला आयत्या वेळेला करायला लागल्या. खूप तयारी शिवाय सुद्धा काही रोल्स मला पटकन मिळाले. आबाटी प्रेम मी तयारी नाही केली, मला मिळालं पटकन. नारबाची वाडी मधला नारबा मला खूप तयारीला, पण आयडियली तयारी करायला हवी. तात्या विंचू पण मला इतका तो ओम फट स्वाहा म्हणणारा इतका काय म्हणतात त्याला फेरोशियस आणि विशस विलन वाटतो, पण मला तो पटकन मिळाला. बेरिंग कसं मिळू शकतो तुम्हाला? दॅट इज वर्किंग ऑफ युअर, मी म्हटलं त्याप्रमाणे सबकॉन्शियस माइंड, मे बी क्रिएटिव्हिटी असेल. पण आयडियली तुम्हाला तयारी ही करायलाच लागते. गांधींसाठी मी खूप तयारी केली. त्यांनी पण तो मगाशी उल्लेख केला म्हणून सांगितलं. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसनी मला बऱ्याच पुस्तकं दिली वाचायला. त्यांच्या ऑडिओ टेप्स दिल्या होत्या महात्मा गांधींच्या, काही जुन्या क्लिप्स दिल्या होत्या. हे सगळी इनपुट्स असतात आणि इनपुट्स तुम्हाला कुठल्याही प्रिपरेशनला जेवढी घेता येतील, नॉट नेसेसरीली ऍक्टिंग, काही तुमच्या स्कल्पचर याच्यामध्ये असेल, काही पेंटिंग्स मध्ये असतील, गाण्यामध्ये असतील, वाजवण्यामध्ये असतील, वाद्य वगैरे, या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमचे दिग्गज जे लोक आहेत त्या मंडळींनी करून ठेवलेल्या इतक्या गोष्टी आहेत, त्या स्टुडियसली त्याचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या फील्ड्स मधल्या म्हणते मी, स्पोर्ट्स मध्ये असतील काही ग्रेट, पण ते मग ग्रेट स्पोर्ट्समॅननी जसं हे केलंय त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करताना काय केलंय ते बघणं. असं मला म्हणायचं की इनपुट्स तुम्ही जेवढी तुमच्यामध्ये जास्ती घ्याल तेवढं तुमचं आउटपुट किंवा तुमचं क्रिएशन किंवा तुमचं एक्सप्रेशन हे जास्ती तुम्ही करत असलेल्या आर्टला किंवा करत असलेल्या तुमच्या उद्योगाला जास्ती न्याय देईल असं वाटतं मला. हो सर. म्हणजे तुम्ही जे म्हटलं ते अजिबातच ओल्ड स्कूल नाही. मेहनत करावीच लागते, आज पण करावी लागते आणि कुठल्याही कामासाठी आपल्याला मेहनत नेहमीच करावी लागते. आणि सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी लागते. आता हे झालं आता दुसरं करूया असे इतक्या पटकन सोडून देऊ नये. सर जसं म्हणजे पॅशन आपण फॉलो केलंच तर आपल्या त्याच्यात काम करायला कधीच बोर होत नाही. म्हणजे मजा येतेच. कुठलंही आपण पॅशन केलं तरी आपल्याला काम कधीच वाटत नाही. आपण काहीतरी आवडीचं करतोय त्याच्यातच आपण करतोय, तसंच आहे. अगदी बरोबर.
सर, आणि जसंच तुम्ही म्हणालात की तुम्हाला काही रोल्स सोप्या सोपी मिळाले, तर ते असं म्हणजे मला तरी असं वाटतं की सोप्या सोपी म्हणजे तुम्हाला एवढी ती ऍक्टिंगची आवड होती, एवढी इच्छा होती करायची, तुम्ही एवढं चांगलं काम करता, तुमच्याकडे ते आर्टिस्ट तुम्ही एवढे आहात की तुम्हाला ते आपाप देवाने दिलं की म्हणजे हा रोल असं ते ऍक्सेप्ट आहे. म्हणजे कोणाला काही काम असेल, म्हणजे कोणाला काही स्किल्स असतील चांगल्या, तर देव पण मदत करतो की असं ह्याला की ह्याच्याकडे चांगले स्किल्स आहेत. तर नाही, असं पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं ते परत रिपीट करतो तुला, तुझ्या आणि ते ऐकणाऱ्या सगळ्यांना, की प्रत्येक मुलामध्ये मुलीमध्ये काही ना काही हिडन किंवा ऑलरेडी बाहेर आलेलं किंवा येऊ शकणारं असं डेफिनेटली काहीतरी आहे. हो सर, ते तुम्हाला आता शोधायला लागेल. पण Yes. आहेच आहे असं कोणी काही कुठली कला, कुठली क्रीडा, कला, संगीत, अमुक काहीही बडिंग हे किंवा पोटेन्शियलिटी नसलेलं असणंच शक्य नाही. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी असते, टॅलेंट Yes. असतंच असतं. तर ते हो. त्याचा शोध घेत राहा. सर, आता तेच शोध, जसं मला स्वतःच फोटोग्राफीची पण आवड आहे. हा, करेक्ट. अरे मग हो सर. जगात किती तऱ्हेचे फोटोग्राफ मी बघितलेले आहेत. मला बऱ्याच गोष्टींमध्ये थोडा थोडा इंटरेस्ट आहे. उत्तम उत्तम फोटोग्राफ्स मिळाले. मग तू त्याची ते एक्झिबिशन बघणं, नवीन सर. फोटो पाहिजे डेफिनेटली तू दॅट विल ऍक्ट ॲज इन्स्पिरेशन. आणि इन्स्पिरेशन तुझ्या याला डेव्हलप करायला खूप उपयोगी पडेल. हे असे छंद, अशा हॉबीज, हे पॅशन सगळ्या प्रत्येकामध्ये असतेच असते. त्याच्यामुळे हे तुम्ही तसं तुला आता फोटोग्राफी जे म्हणालास तसं प्रत्येकामध्ये आहे काय नाही. डान्स असेल, Yes, sir. डान्स ते मग त्याचं ते डेव्हलप करायलाच हवं. येस सर. आणि मेहनत केली आणि कन्सिस्टन्सी असेल तर सगळेच आपल्याला आजूबाजूचे आपले फॅमिली मेंबर सगळे मदत करतात की म्हणजे की ह्याचं चांगलं होतंय, आणि मग तसं आपलं हा स्वतः मनावून करतोय तर सगळी लोक मग आपल्या सोबत असतात की हा चांगली गोष्ट करतोय आणि ह्याच्या आवडीचं करतोय, ही चांगली कला आहे, ह्याच्यानी असं आहे फायदा, म्हणजे आपलं एक ग्रेटर गुड करू शकतो. तर कधी ग्रेटर गुड केलं तरी सगळ्यांची मदत असतेच आपल्याला. सर, सो आता पुढच्या क्वेश्चनकडे आपण मूव्ह ऑन करू. तर म्हणजे तुमच्या लहानपणीच्या आणि आत्ताच्या, म्हणजे लहानपणी आणि आत्ताच्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवामध्ये काही फरक आहे का? म्हणजे तुम्हाला काही फरक जाणवतो का आजकाल? तुम्ही जेव्हा लहानपणी किंवा कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा करायचा किंवा आणि आत्ता जे तुम्ही बघता त्याच्यात तुम्हाला काय असा फरक जाणवतो का? मला स्वतःला वाटतं की आता जे आमच्या काळात अजिबातच नव्हतं ते म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया हा प्रकार आमच्या ह्याच्यात नव्हतो. तर त्याचा इन्फ्लुएन्स किंवा त्याचा पगडा किंवा त्याचा एक प्रभाव हा खूप एकूणच सगळ्या इव्हेंट्समध्ये किंवा सगळ्या प्रोसिडिंग्समध्ये किंवा सगळ्या हॅपनिंग्समध्ये झालेला आहे. तर मला स्वतःला एक मनापासून वाटतं की तो सकारात्मक पद्धतीने, सकारात्मक रीतीने, सकारात्मक कारणांसाठी वापरला जावा सोशल मीडिया. की उठसूट सगळ्यांकडे हाताशी हे मिळालेलं आहे, टूल मिळाले, टूल. तर त्याचा उपयोग शक्यतो समाजामध्ये तेढ, हेवेदावे उत्पन्न होतील अशासाठी केला जाऊ नये. तर ते या सोशल मीडियामुळे हा आता स्वातंत्र्य महोत्सव सुद्धा अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊ शकतो सोशल मीडियाचे एकूण. पण तो चांगल्या कारणासाठी जावा. तर हा मोठा फरक मला जाणवतोय माझ्या लहानपणचं हे. आणि आम्ही आमच्या हाऊसिंग कॉलनी, मी आता पुण्याला आलो पण मी मूळचा मुंबईचा, तर दादरला आमच्या हाऊसिंग कॉलनी सोसायटीमध्ये छोट्या प्रमाणात तो ध्वजवंदन केलं जायचं. आणि मग आम्ही लाल किल्ल्यावर झालेली भाषणं वगैरे ऐकायचो. टीव्ही नव्हता माझ्या लहानपणी, ऐकायचो रेडिओवर. तर आता तो दिसतो मोठ्या प्रमाणात. चांगलं आहे ते सगळ्या ह्याच्यापर्यंत. तर ही प्रगती जी आहे, ही इमेज बिल्डिंग जी आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकांना, जगाला, म्हणजे आपल्याला दिसतेच पण जगाला पण आपली जी इमेज हे आहे ती इमेज बिल्डिंग, आणि इमेज जी बिल्डिंग आहे ती फक्त काही सेक्शन पुरती न राहता तळागाळातल्या लोकांपर्यंत सुद्धा हे स्वातंत्र्य दिनाचं महत्व, स्वातंत्र्य दिनाचे जे हे आहेत ते पोचावेत, फायदे, उपयोग हे त्यांच्यापर्यंत पोचावेत असं मला मनापासून वाटतं. की तेवढा कॉन्शियस मी लहानपणी नव्हतो, पण आता मला असं वाटतं की ह्याच्यामुळे खूप फरक पडलाय की ते या सोशल मीडियामुळे किंवा एकूणच मीडियामुळे याचं प्रसारण खूप मोठ्या प्रमाणात होतं.
पण ते एकतर सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह कारणांसाठी उपयोग व्हावा आणि या मोठ्या इमेज बिल्डिंगचा फायदा तळागाळातल्या लोकांना मिळावा. आणि मला असं वाटतं की एक जो अजूनपर्यंत आपण जपत आलोय तो एक बंधुभाव सगळ्यांच्या ह्याच्यात हेवे दावे व्यतिरिक्त हा असाच राहावा. बाकी आपली देशाची प्रगती म्हटलं कोणालाही अभिमान वाटावा अशीच आहे आणि ती ह्याच्या पुढे अशीच होत राहणार आहे असं मला वाटतं. की मी आता हा काही ह्याच्यामध्ये डॉमिनन्स इंडियाचा मी बघतोच, म्हणजे स्वतःच दिसतं मला. अगदी उदाहरण द्यायचं माझ्या आवडत्या क्रिकेटचं देतो मी. क्रिकेट म्हणजे आपल्याकडे येऊन क्रिकेट खेळणार नाही असा शिष्टपणा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे लोक इथे येत. ब्रॅडमन सारखा बॅट्समन इंडियाला आला नाही कधी. आता आपण दादा आहोत त्याच्यात क्रिकेटमध्ये, कारण आपल्याकडे इतकं क्रिकेट बघितलं जात नाही कुठेच जगात. त्याच्यामुळे आता आपण डिक्टेट करतो ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलमध्ये. हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. तसंच प्रत्येक फील्डमध्ये की इंडिया इज डॉमिनेटिंग. योगा असेल, अमुक असेल, तमुक असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये इंडिया इज गायडिंग. हे तसंच होत राहावं आणि त्याचा फायदा आपल्या देशातल्या गरिबांनाही मिळावा. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे असूया, हेवेदावे, द्वेष असं काही राहू नये आणि सोशल मीडियाचा उपयोग चांगल्या कारणासाठीच फक्त व्हावा, ट्रोलिंगसाठी होऊ नये असं मला वाटतं. तर हे सगळं मला असं वाटतं की माझ्यासारख्याला की ज्यांनी अनेक स्वातंत्र्य दिनाचे सोहळे पाहिलेत ते मला खूप अभिमान वाटावा. अशी देशाची प्रगती आहे आणि असा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. त्याचं सगळं भविष्य सगळं तुमच्या सारख्या लोकांमध्ये आहे. तुम्ही इंजिनिअरिंग करायला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो की असंच एक मोठं राष्ट्रकार्य तुम्ही करू शकता आपापल्या परीने, आपापल्या कुवतीप्रमाणे. सर, जसं तुम्ही सोशल मीडियाचाच म्हटलात, तर आजकाल सोशल मीडियावर जे आपण रील्स वगैरे बघतोच, एवढे रील्स आणि व्हिडिओज असतात, तर त्याच्यात म्हणजे आजकाल चांगलंच आहे की सोशल मीडिया वापरून लोक त्यांची कला अपलोड करतात. म्हणजे कोणी काय डान्स करत असेल, कोणी काय वाद्य वाजवत असेल, पण त्या एवढ्या सगळ्या लोकांमधनं एका खऱ्या कलेची आदर कशी करणार? म्हणजे खरं मी पण त्यात खरं सांगू का, मी थोडा कच्चा आहे त्याच्यामध्ये. मगाशी मी गायत्रीला सांगितलं प्लीज गाईड मी, तर तुला आश्चर्य वाटेल पण आणि खरं आहे ते. कारण मी फेसबुकवर नाहीये, मी इंस्टाग्रामवर नाहीये, मी ट्विटरवर नाहीये, मी व्हॉट्सअपवर आहे. व्हॉट्सअप त्याच्यामुळे मी यातला एक्सपर्ट नाही. पण मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये काही चांगलं टॅलेंट मिळून जातं, पण त्याच्याबरोबर खूप जो उठतो तो व्हिडिओ करतो. त्याच्यामुळे तो काय म्हणजे त्या ऍक्टिंगला मी तितका याच्यात लहान नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, रेग्युलरली बघितलं जात नाही माझ्याकडनं. त्याच्यामुळे मी आय एम नॉट द बेस्ट जज की नेमकं काय कुठल्या क्वालिटीचं येतं. हे पण सगळंच चांगलं नसतं. ऍट द सेम टाइम ही अपॉर्च्युनिटी पण आहे, म्हणजे याच्यामध्ये काही क्रिएटिव्ह ॲबिलिटी आहे, प्रयत्न करत राहावे असं मला वाटतं. बाकी सगळं आपल्या हातात नसतं. आता बघ, माझ्या फिल्ममध्ये सांगायचं तर काय, खूप चांगल्या फिल्म्स बघितल्या जात नाही आणि काही बेकार फिल्म्स चालतात. याला काही हे नाहीये ना. त्याच्यामुळे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करणं हे तुमच्या हातात असतं, शक्य तेवढे असं. सर, म्हणजे आता तुमच्याप्रमाणे म्हणजे स्वातंत्र्य दिवस जो आहे तर तो एका विद्यार्थ्यासाठी म्हणजे त्याचं काय महत्व असावं, किती महत्व असावं? मला खूप वाटतं की महत्वाचं आहे. आणि मला स्वतःला वाटतं की जसं मी इनडायरेक्टली ऍक्टर म्हणून काही करू शकलो थोडंसं, डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणा, तर मी चौकटाचं उदाहरण दिलं. पण चौकटाचं एकच उदाहरण नाही, आणखीन पण काही रोल्स आहेत, सगळेच मी ते उल्लेख नाही करत. तसं प्रत्येकाने आपल्या पलीकडे पाहून समाजामधल्या कोणासाठी तरी दुसऱ्यासाठी काहीतरी करावं असं मला वाटतं, की ज्याचं समाधान खूप चांगलं आहे. म्हणजे एक ग्रीन एन्व्हायरमेंट तो एक प्रकार आहे. पर्यावरणाचं भान राखणं म्हणजे ग्रीन हे ह्याचं, आणि दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या कुटुंबाला, दुसऱ्या किंवा ह्याला काही कुठल्या तरी कॅपॅसिटीमध्ये, म्हणजे तुम्ही अशिक्षित माणसाला शिकवणं असो किंवा मदत करणं असो, ही मदत दुसऱ्याला आपल्या पलीकडे जाऊन करणं
हे प्रत्येकाने करावं या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, असं मला वाटतं. हो सर, म्हणजे एक झाड प्रत्येकाला शक्य आहे की नाही मला माहित नाही, पण एक झाड म्हणजे एक ट्री आणि एक फॅमिली, एक पर्सन, एक फॅमिली, एका फॅमिलीला आपलंसं करावं आणि एक झाड लावावं या स्वातंत्र्य दिनानिमित्त. प्रत्येकाने जर केलं तर ते झाड आणि ती फॅमिली तुम्हाला खूप समाधान मिळवून देईल असं मला वाटतं. हो सर, म्हणजे आपण आपल्या कुठल्या कार्यामधून कोणाला दुसऱ्याला मदत होते, नाहीतर त्याचं आयुष्य चांगलं होतंय, तर तो जो आनंद असतो तो कुठेच दुसरीकडे मिळत नाही. कारण आपल्यापुरतं पाहणारे सगळेच लोक आहेत आणि तसं ते आपण आपल्या ह्याच्या पलीकडे जर पाहू शकलो तर अधिक मला स्वतःला असं वाटतं की ते तेवढं छोटं काम केलं तरी पुष्कळ आहे. आणि ते इनडायरेक्टली आपल्या देशासाठी सुद्धा तसं हे आहे. आपल्या पलीकडे आपण एक फॅमिलीकडे बघतोय, त्याच्या नीड्स म्हणजे त्याच्या गरजा काय आहेत त्याच्या, नुसतं बघतोय म्हणजे त्याला एक 100 रुपयाची नोट दिली म्हणून असं तिथे संपत नाही आपली ड्युटी. हा, लुकिंग आफ्टर देम म्हणजे आपण स्वतःहून काही त्यांच्यासाठी प्रयत्न केले, तर ते खूपच छान गोष्ट आहे. आणि हे तुमचे सगळे विचार खूप इन्स्पायरिंग आहेत. तर आपले गप्पा मारल्या, अरे तसं काय, तू प्रश्न इतके छान विचारलेस की आपण गप्पाच मारले. मी म्हटलं त्याप्रमाणे अगदी ते शिस्तबद्ध प्रश्न आणि उत्तर असं नको, आपण अशा सैल काय म्हणतात त्याला असं थोड्याशा गप्पा मारल्या तरी. हो सर, म्हणजे तुमच्या वयाच्या एवढ्या एक्सपिरियन्स्ड माणसाशी कधी गप्पा मारणं शिकवणच असते ती, आणि इन्स्पायरिंगच असतं ते, कारण तुम्ही भरपूर आयुष्य बघितलंय आणि आम्ही आता खूप यंग आहोत. नाही, पण तुम्ही ते खूप काही करू शकाल असं मला वाटतं. म्हणजे खूप प्रॉमिसिंग यंगस्टर्स आहात तुम्ही सगळे. मी म्हटलं अगदी प्रामाणिकपणे डिरेक्टरच्या बाबतीत म्हटलं, पण तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत ते चांगलं की आमच्यापेक्षा, आम्ही तुमच्या वयाचा होतो त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये अधिक कॉन्फिडन्स आहे, अधिक इंटेलिजन्स आहे, अधिक तुम्ही एक्सपोजर आहे तुम्हाला अधिक गोष्टी, जे आमच्याला खरंच नव्हतं इतक्या गोष्टींना एक्सपोजर. तुम्ही कसे मेंदूत साठवता इतक्या गोष्टी, मला आश्चर्य वाटत नाही. म्हणून मग ते तुम्हाला चॉईस पण खूप आहे त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत तसे. तर ते तुम्ही खूप काही करू शकाल असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे श्रम परिश्रम मी सांगितले, सातत्य सांगितलं आणि फोकस्ड राहणं. हो सर, फोकस्ड राहणं म्हणजे असं हे पण मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला चॉईस खूप वाईड हे आहे, त्याच्यामुळे फोकस्ड राहणं सुद्धा महत्वाचं आहे. एका वेळेला एकच गोष्ट मिळेल, हे पण करतो ते पण करतो असं कुठल्या तरी एका गोष्टीचा पाठपुरावा करणं, फोकस राहणं, मेहनत वही आणि सातत्य आणि पॅशन फॉलो करणं. मी म्हटलं त्याप्रमाणे हे साधे हे आहेत का, मी काय कोणी सांगू शकेल असं. सर, तुमच्या तोंडातनं एवढं तुमचे एक्सपिरियन्स ऐकणं, तुम्ही जे एवढं बघितलं आहे आयुष्य, ते कधीच म्हणजे बोर होत नाही कोणालाच. आणि कोणी असं सांगितलं की तुमचे एक्सपिरियन्स कोणी सांगत असेल ते कधीच बोरिंग नसतं, आवडतं सगळ्यांना ऐकायला. आणि आम्हाला विद्यार्थ्यांना जर खूपच म्हणजे शिकायला मिळतं आणि चांगली प्रेरणा मिळते. तुमचे अनुभव खूपच चांगले होते. थँक्यू मानस, थँक्यू. हा, ओके. आजच्या या मुलाखतीचा आपण समाप्त करूया. हो, तुम्हाला खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनानिमित्त हाही मोठ्या थाटात साजरा होईल, स्वातंत्र्य दिन होईल आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशी आपल्या भारताचा ध्वज उंच जाऊ दे, प्रतिमा उंचावू दे आणि आपल्या सगळ्यांना समाधान आणि आनंद मिळू दे. थँक्यू. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. ओके.